13.5 आहे तर 14.5 घेतली आपण, 1 इंच वाढवली. आणि छातीचं माप समजा 9 आहे तर 10 घेतलं, 1 इंच वाढवलं. आता इथे काय टाकायचं, 2.5 इंच गळा रुंदी. आणि शोल्डर आहे ना मोजून टाकायची, म्हणजे आपल्या नेकपासून तर शोल्डर इथपर्यंत मोजायची. ती 4.5 4.5 अशी भरते, ते माप टाकायचं. म्हणजे इथे टाकलं तुम्ही 2.5 तर इथे टाकलं तुम्ही 4.5. मग 4.5 इथे टाकलं की इथे पुढचा गळा टाकायचा. पुढचा गळा तुमचा 5.5 6 असा. हां, आता इथून तुम्ही काय करायचं, 5.5 इंच माप घ्यायचं. पण जर समजा आपल्याला हे ब्लाऊज कटोरीचं शिवायचं असलं, स्टँड कॉलरचं, तर काय करायचं, 3 इंचाच्या इथे एक पॉईंट द्यायचा. इथून 5.5 इंचावर एक पॉईंट टाकायचा आणि इथून पुढे 1.25 इंच घ्यायचं. किती? 1.25. 1.25 इथे घेतलं की हे तुम्ही माप इथे जोडून घ्यायचं. बरोबर. आता तुम्ही म्हणसाल हा पॉईंट आपण कशाला घेतला, तर हा पॉईंट आपण कटोरीचं माप काढायला घेतलेला आहे. मग इथे काय करायचं, 1.25 आणि खाली 2.5. मग इथे जर 2.5 घेतला आपण की आपलं कटोरीचं माप निघेल. बरोबर आहे. आणि हे इकडे जोडून घ्यायचं. हे झालं तुमचं शोल्डरचं स्ट्रेट माप. आता इथे टाकायची क्रॉसपट्टी. उंची आपली 14.5 14.25 आहे तर आपण क्रॉसपट्टी किती टाकणार, 4.25 आणि 3.25. मग ही क्रॉसपट्टी झाली आपली 4.25 3.25ची. बरोबर आहे. आणि इथून आपण आता काय करणार, 1 इंच वर घेतो. मग इथून आपण हा कटोरीचा आकार देणार. बरोबर आहे. आपल्याला या पॉईंटचं माप कधी घ्यावं लागतं, ज्यावेळेस आपण कटोरीचं स्टँड कॉलरचं ब्लाऊज शिवतो तेव्हा. एरवी आपल्याला हे माप घ्यायची गरज नाही. फक्त हे माप आपल्याला कशासाठी घ्यावं लागेल की हे 1.25 द्यायचं. बरोबर आहे. म्हणून मग इथे काय करायचं, मध्यभागी मार्किंग करायची. हे बघा. आणि इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच. बरोबर. 1/2 इंच घेतलं की इथे तुम्ही माप आर्मोनचं जे आहे ते 1.25 आणि वर 1/2. मग आता याला आकार कसा द्यायचा, हे बघा. हे झालं तुमचं स्टँड कॉलरचं कटोरीचं ब्लाऊज. शिवायची पद्धत आपली ब्लाऊज सारखीच. हे झालं स्टँड कॉलरचं कटोरीचं. आता आपण शिकणार आहे प्रिन्सेस कट स्टँड कॉलर. याच्यामध्ये पण काय करायचं, छाती जर 9 आहे तर 10, उंची 13 आहे तर 14. हे माप घेतलं, हे माप घेतलं. आता इथे बघा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज करून राहिलो कॉलर. किती, 2.5. पुढे शोल्डर आपली 4.5. इथून आपला पुढचा गळा जो की आपण 4 टक्समध्ये 1/2 इंच वाढवतो, आपण शिकलेलो आहे. 5.5 असेल तर 6चा. इथे आपली क्रॉसपट्टी किती, 4.25 आणि 3.25. बरोबर ना. नाही, प्रिन्सेस कट. क्रॉसपट्टी कसं काय, सॉरी. हां. नाही, पण आपण घेऊन टाकू ना मग 4 टक्सचं एक, म्हणजे तुम्हाला 4 टक्स समजा. आता हे 4 टक्सला पण कॉलर लावता येते, कटोरीलाही कॉलर लावता येते आणि प्रिन्सेस कटलाही कॉलर लावता येते. आता याची आणि प्रिन्सेस कटची कटिंग सारखी येईल. इथलं माप सारखं टाकायचं. आता इथे बघा, इथे काय करायचं आहे आपल्याला, 3 वर पॉईंट घ्यायचा. 3 वर पॉईंट घेतला की 5.5 वर एक पॉईंट घ्यायचा. हे बघा. आणि इथून आपण माप पॉईंट कशासाठी घ्यायचं आहे, आपल्याला हे 1.25चं माप टाकायला. कारण हे माप थोडंसं क्रॉस असतं. मग इथून इकडे 1/2 इंच 1/2 इंच. इथे आपले आर्मोनचं माप हे बघा, 1.25 आणि वर 1/2.
मग आपलं आता हे 4 टक्सचं कॉलरचं ब्लाऊज तयार होईल. हे झालं तुमचं 4 टक्सचं. आता इथले टक्स हे बघा. हा टक्स कितीवर घ्यायचा? 3.25 3.5 मापानुसार असतो, जाड बारीक पाहिजे. हे 1.25 वर इथे मला किती पाहिजे? तुम्हाला 3. मी 4 घेते. मी 4 घेतलं मॅडम. 3 माझं 3.25 3.5. हो 3 साडेतीन. 3 सव्वा 3 हे बघा. परफेक्ट बसतं. आता हा जो आहे ना, आता तुम्हाला हा टक्स इथे कसा घ्यायचा तर हे बघा. याला इथे आपण 1.5 घेतले, 1.25च घेऊ. 1.5 फार वर चालला. हां आलाय. हा एक हा एक हा एक. अजून एक हं? हे बघा इथे आपण आता हा 1.25च घेऊ. किती? 1.25. हे झालं तुमचं कॉलरचं 4 टक्सचं ब्लाऊज. हां हा टक्स थोडासा क्रॉस घ्यायचा फक्त. हो, थोडा तिरपा घ्यायचा. आणि अजून हा एक का? हो. हा सरळ